संदीप गिल पोलीस अधीक्षक आहेत आपल्यासोबत। संदीपजी, आपण सध्याची यवतमधली स्थिती बघतोय, तुमच्याकडे नेमकी काय माहिती आहे, सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? नमस्कार मॅडम, यवत गावात आज ही जी घटना आहे हा एक स्टेटस जे फेसबुक आणि व्हॉट्सअप लावण्यात आलेला होता। एक तरुणाकडून एक असे प्रकारचा आक्षेपजनक स्टेटस लावण्यात आला होता। ते स्टेटस ज्यावेळी पोलिसांना माहिती पडली त्याला ताब्यात घेण्यात आला होता, पोलीस स्टेशनला घेऊन गेले। मग नंतर त्याच्यावर कारवाई सुरू केली। गावाचे प्रतिनिधी लोकांची मीटिंग सुद्धा करण्यात आली होती त्यावेळी, परंतु तेव्हापर्यंत हे जे सोशल मीडियावर तो जो स्टेटस आहे तो व्हायरल झाला होता। ऑलरेडी गावात थोडा इमोशन हायटंड होते, म्हणून हे जे लोक आहे ते रस्त्यावर आले। रस्त्यावर आल्यानंतर त्यांनी काही ठिकाणी जाऊन कचरे वगैरे जे जमाव केला आणि परिस्थिती आता पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे। ऑलरेडी आमची पेट्रोलिंग त्या ठिकाणी चालू होती। ज्या ज्या ठिकाणी काही धोकादायक परिस्थितीचा भाव होता, मला त्या ठिकाणी पोलिसांनी पुढे जाऊन त्या लोकांना थांबवलं आहे आणि आता गावात पूर्णपणे शांतता आहे आणि कुठल्याही प्रकारचा जमाव कुठे नाहीये आणि पोलीस बंदोबस्त आणि पोलीस पेट्रोलिंग चालू आहे। बरं संदीपजी, अशी माहिती मिळते की गेल्या 26 जुलै या तारखेपासून खरं तर हे सगळं सुरू होतं आणि याचा उद्रेक आज झालेला आहे असं कळतंय। याविषयी काय माहिती आहे तुमच्याकडे? मॅडम, जे रेफरन्स आपण मला देत आहे त्यामध्ये ऑलरेडी एक जे घटना घडली होती त्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आला होता। त्यामध्ये जे रोष होता त्याच्याबद्दल सभा सुद्धा इथे घेण्यात आली होती। त्यावेळी पूर्णपणे शांततेत हे सगळा संपलेला होता, परंतु आज हे अचानकपणे एक जे स्टेटस एका तरुणाने लावला आणि त्यातून ते मागचे जे इमोशन्स आहे ते पुढे कदाचित आले, म्हणून हे अशा प्रकारचं झालेलं आहे। परंतु सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। बरं, हे जे आक्षेपार्ह पोस्ट ज्याने केलेली होती तो युवक नेमका कोण होता ज्याला आता पोलिसांनी अटक केली आहे? ते मॅडम आता आमचा तपास चालू आहे, त्याच्याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देतो मॅडम। बरं, तुम्ही नेमकं काय आवाहन कराल संदीपजी पोलिसांच्या वतीनं? पोलिसाच्या वतीने सर्व नागरिकांना हीच आवाहन आहे की आपण सर्वजणांची जबाबदारी आहे समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था आणि शांतता ठेवणे आणि त्यांनी पोलीस प्रशासनाच्या आणि प्रशासनाच्या प्रत्येक नागरिकाने आपली आपली जबाबदारीप्रमाणे ते सहकार्य करावे। कुठल्याही प्रकारचा इलिगल जमाव वगैरे कुठे करणार नाहीये आणि कुठल्याही प्रकारचे सोशल मीडियाचे जे हे स्टेटस वगैरे ठेवले जाते त्याचा कुठल्याही प्रकारचा काही र्युमर अफवा त्याच्यावर विश्वास न ठेवता त्यांनी त्याचे नागरिकाचे जे कर्तव्य ते पार पाडावे आणि शांतता ठेवावे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद संदीपजी, तुम्ही बातचीत केलीत यासाठी। तर पोलिसांकडून आलेली ही प्रतिक्रिया आपण जाणून घेत होतो। सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याचं पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे। तर एका सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे हा वाद झालेला होता। नेमकं काय घडलंय ते आपण जाणून घेऊयात। एका व्यक्तीने सोशल मीडियावरती एक आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्यानंतर वादाची ठिणगी पडली। आक्षेपार्ह